dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज स्कॉलरशिपच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये आपण शब्द संपत्ती हा जो घटक आहे तो सुरू केलेला आहे आणि या अगोदर सुद्धा मी तुम्हाला शब्द संपत्ती या घटकामध्ये आपल्याला कोणकोणते उपघटक बघायचे आहेत ते सांगितलेलं आहे. खरं म्हणजे या घटकाचं जे नाव आहे शब्द संपत्ती तेच खूप महत्त्वाचं आहे. जेवढे जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आपण शब्द वाचू, माहीत करून घेऊ, तेवढी आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडणार आहे. आणि त्याच प्रकारचे सगळे उपघटक जे आहेत ते शब्द संपत्ती या घटकामध्ये आहेत. जसं की याआधी आपण समानार्थी शब्द हा घटक बघितला. एका शब्दाचे जेव्हा एक किंवा त्यापेक्षा अधिक समानार्थी शब्द माहीत आपल्याला झालेले असतात किंवा माहीत असतात तेव्हा आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडते. तसंच आजचा सुद्धा जो घटक आपण अभ्यासणार आहोत तो सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडण्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. विरुद्धार्थी शब्द, त्याला इंग्रजीमध्ये आपण अपोजिट वर्ड्स असं म्हणतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ही कॉन्सेप्ट माहीत आहे की विरुद्धार्थी शब्द म्हणजे नेमकं काय. जसं समानार्थी शब्दामध्ये कोणताही एक शब्द आणि त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समान, सारखा, सारखे अर्थाचे दोन शब्द जेव्हा येतात तेव्हा त्या दोन शब्दांना एकमेकाचे समानार्थी शब्द असं आपण म्हणतो. आता विरुद्धार्थी शब्दामध्ये काय असतं, इथे सुद्धा एक शब्द आहे आणि त्या शब्दापेक्षा उलट्या अर्थाचा, वेगळ्या अर्थाचा किंवा त्यापेक्षा विरुद्ध अर्थाचा शब्द आपण घेतो आणि त्या दोन शब्दांना एकमेकांचे काय म्हणतो आपण, विरुद्धार्थी शब्द. आता अपोजिट वर्ड्स इंग्रजीमध्ये तुम्ही शिकलेले असल्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे. जसं की डे अँड नाईट, दिवस आणि रात्र, किंवा अंधार आणि उजेड, डार्क किंवा लाईट, ही अशी शब्द, या शब्दांना आपण काय म्हणतो, विरुद्धार्थी शब्द. आणि आपल्या परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारलेले असतातच असतात. त्यामुळे जास्तीत जास्त शब्द वाचणं, त्याचे विरुद्धार्थी शब्द माहीत करून घेणं, विरुद्धार्थी शब्द वाचत असतानाच त्या शब्दाचे समानार्थी शब्द माहीत करून घेणं, किंवा समानार्थी शब्द वाचत असताना त्या प्रश्नावर आणखी कोणते विरुद्धार्थी शब्द आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते सुद्धा लक्षात जर आपण घेत राहिलो अभ्यास करता करता तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं प्रश्न सोडवणं खूप सोपं होऊ शकतं. तर आता आपण आधी विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते बघूया. विरुद्धार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे, जो शब्द दिलेला आहे म्हणजे आपल्याला जो ही शब्द दिलेला असेल परीक्षेमध्ये किंवा एरवीसुद्धा, त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता समानार्थी शब्दामध्ये आपण काय बघितलं की एक शब्द आणि त्याच्यासारखाच म्हणजे त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. परंतु इथे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, तर जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द, किंवा आता दुसरी एक व्याख्या इथे आहे बघा, किंवा एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द. कोणता एक शब्द आपल्याला दिलेला असेल तर त्या शब्दाचा उलटा अर्थ सांगणारा शब्द जो असेल तर त्याला आपण विरुद्धार्थी शब्द असं म्हणतो. दोन विरुद्धार्थी शब्दांमध्ये हे जे चिन्ह आहे, गणितामध्ये याला आपण गुणाकाराचं चिन्ह असं आपण म्हणतो, तर हे चिन्ह जे आहे हे दोन विरुद्धार्थी शब्दांमध्ये दिलेलं असतं. म्हणजे हा शब्द या शब्दापेक्षा वेगळ्या अर्थाचा आहे किंवा हे दोन शब्द परस्पर विरोधी आहेत किंवा या शब्दापेक्षा या शब्दाचा अर्थ उलटा होतो. जसं की लहान, मोठे, हे दोन शब्द झाले विरुद्धार्थी शब्द. लहान शब्दापेक्षा विरोध दाखवणारा किंवा विरोधी अर्थाचा किंवा उलटा अर्थ सांगणारा शब्द आहे मोठे. म्हणून हे दोन शब्द काय झाले, एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द. किंवा दुसरा दिलाय बघा इथे, जड आणि हलके. एखादी वस्तू जड आहे आणि एखादी वस्तू हलकी आहे. म्हणजे एका वस्तूचं वजन खूप जास्त आहे आणि एका वस्तूचं वजन कमी आहे किंवा काहीच नाही आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे दोन शब्द जे आहेत जड आणि हलके हे एकमेकाचे काय झाले, विरुद्धार्थी शब्द. तर एकदा तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली, एकदा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय समजलं, जसं समानार्थी शब्दामध्ये आपण समजून घेतलं समानार्थी शब्द म्हणजे काय,
तर तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ समजणं, त्याचे विरोधी अर्थाचे शब्द लिहिणं किंवा आपल्या पर्यायांमधून निवडणं अतिशय सोपं होईल. आता आपण काय करूया, काही शब्द बघूया विरुद्ध अर्थाचे. तेच शब्द आपल्याला परीक्षेत येतील असं नाही आणि त्यातला एखादा शब्द येऊ शकतो असंही आपण म्हणू शकतो. आता जिथे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त शब्द मिळतील तिथून ते शब्द वाचणं, त्यांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या घटकावर ते बघूया. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे जोड्या दिलेल्या असतील 1, 2, 3 आणि 4. या 4पैकी 3 जोड्या बरोबर असतील आणि एक चौथी जोडी जी असेल ती चुकीची असेल. चौथी म्हणजे तो पर्याय पहिला असू शकतो, दुसरा असू शकतो, तिसरा असू शकतो किंवा चौथाही असू शकतो. पर्याय कोणताही असू शकतो. तर त्यातली आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे का? नाही. आपल्याला कोणती जोडी ओळखायची आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. त्यामुळे प्रश्न नीट वाचणं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं आहे किंवा कुठलीही अशा प्रकारची एक्झाम तुम्ही देता त्यामध्ये प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप महत्त्वाचं असतं. खरी ट्विस्ट ही प्रश्नामध्ये असते. प्रश्न समजला की उत्तर लिहायला सोपं जातं. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कोणताही एक शब्द दिलेला असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला 1, 2, 3, 4 पर्याय दिलेले असतील आणि मग आपल्याला त्या शब्दाचा काय ओळखायचं आहे? विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी निवडा. इथे काय निवडायचं होतं आपल्याला? चुकीची जोडी. आता इथे काय निवडायचं आहे? अचूक जोडी. म्हणजे 3 जे असतील ते वेगळे असतील आणि 1 जोडी बरोबर असेल. विरुद्धार्थी शब्द यांच्या जोड्या लावा. इथे सुद्धा मॅच द फॉलोइंगचे असे प्रश्न असतात आपल्याला, तसे प्रश्न दिलेले असतील 1, 2, 3, 4. त्याच्यापुढे काही शब्द असतील पण त्यांचा सिक्वेन्स जो असेल तो खालीवरती केलेला असेल. मग तिथे आपल्याला बघायचं की 1 साठी 4 पैकी कोणता पर्याय आहे, 2 साठी 4 पैकी कोणता पर्याय आहे, 3 साठी 4 पैकी कोणता पर्याय आहे आणि 4 साठी 4 पैकी कोणता पर्याय आहे. एकदा आपले हे पर्याय जुळवून झाले की मग ते आपण आपल्या उत्तराशी मॅच करायचे आणि आपलं बरोबर उत्तर लिहायचं किंवा तिथे सर्कल करायचं. उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता उपसर्गामध्ये आपण बरेचसे शब्द लावत असतो. जसं इंग्रजीमध्ये मी तुम्हाला समानार्थी शब्दाच्या वेळी सांगितलं होतं की पॉसिबल हा एक शब्द आहे आणि त्याचा विरुद्धार्थी जेव्हा आपण करतो ऑपोजिट वर्ड तेव्हा इम्पॉसिबल असा एक शब्द होतो. तसंच मराठीमध्ये सुद्धा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द बनतात. जसं की आता सत्य हा एक शब्द आहे. सत्य म्हणजे खरं. आता सत्य शब्दाचा समानार्थी शब्द झाला खरं. खरं की खोटं असं आपण जे म्हणतो तसं सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो त्याला उपसर्ग लावल्याने. असत्य, सत्य, असत्य, खरं, खोटं. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हे सुद्धा आपण समानार्थी शब्द जेव्हा शिकलो तेव्हा तिथे बघितलेलं आहे की कशा प्रकारचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. कोणतंही एक वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये कुठला तरी एक शब्द अंडरलाईन केलेला असेल, अधोरेखित केलेला असेल आणि त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्यायांमधून निवडायचा आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न विरुद्धार्थी शब्द या घटकावर विचारले जाऊ शकतात. असं नाही की सगळेच्या सगळे प्रश्न विचारले जातील. कुठले तरी 1, 2, 3 प्रकारातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्याच प्रकारच्या प्रश्नांची तयारी करणं किंवा त्याचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण काही शब्द बघूया आणि शब्द बघितल्यानंतर काही प्रश्न बघूया. म्हणजे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले तर ते अगदीच नवीन वाटणार नाहीत. पहिला शब्द आहे बघा अंत आणि प्रारंभ. स्टार्ट म्हणजे प्रारंभ, अंत म्हणजे एंड. तर अंत आणि प्रारंभ हे 2 झाले विरुद्धार्थी शब्द. दुसरा आहे अचल आणि चल. अचल म्हणजे ज्याच्यामध्ये मूवमेंट नाही आहे, जो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलत नाही असा. चल म्हणजे जो मूव होऊ शकतो, चल. अचल, चल हे 2 झाले विरुद्धार्थी शब्द. अचूक आणि चुकीचे हाच शब्द मी आत्ता तुम्हाला सांगितला होता. असाच आणखी एक शब्द होतो बघा, सत्य आणि असत्य. आता असत्य या शब्दाचा समानार्थी शब्द होतो चुकीचे
आणि अचूक या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सत्य. म्हणजे जेव्हा तुम्ही समानार्थी शब्द या घटकाचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला विरुद्धार्थी शब्दसुद्धा बघून ठेवता येऊ शकतात, किंवा जेव्हा तुम्ही विरुद्धार्थी शब्द या घटकाचा अभ्यास करता तेव्हाच तुमच्या बऱ्याचशा समानार्थी शब्दांचा सुद्धा सराव होऊ शकतो. अडाणी, शिक्षित. अडाणी म्हणजे जो शाळेत गेलेला नाही, शिकलेला नाही, ज्याने शिक्षण घेतलेलं नाही अशी व्यक्ती की ज्याला लिहिता वाचता येत नाही. शिक्षित म्हणजे जो शाळेत गेलेला आहे, ज्याने शिक्षण घेतलेलं आहे, ज्याला लिहिता वाचता येतं. तर अडाणी आणि शिक्षित हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. अटक आणि सुटका. एखाद्याला काही गुन्हा केल्यानंतर अटक होते तो, आणि सुटका, जर तो गुन्हा सिद्ध झाला नाही तर त्याची काय होते, सुटका होते. अटक आणि सुटका हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. अतिवृष्टी, अनावृष्टी. अतिवृष्टी म्हणजे जसं यावर्षी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघितलं, स्पेशली महाराष्ट्रातला जो मराठवाडा भाग आहे तिथे खूप जास्त पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे. आणि अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस नसणं, कमी पाऊस असणं. तेच दोन खाली शब्द आले बघा. अति म्हणजे खूप आणि अल्प म्हणजे कमी. आता अति शब्दाचा इथे आपल्याला समानार्थी शब्द मिळतो खूप, आणि अल्प शब्दाचा समानार्थी शब्द मिळतो कमी. तर अति आणि अल्प हे दोन काय झाले, विरुद्ध अर्थाचे शब्द. अर्थ, अनर्थ. एखाद्या गोष्टीचा अर्थ कसा काढतो आपण आणि त्याचा अनर्थ पण होऊ शकतो. अर्थ आणि अनर्थ असे हे दोन शब्द आहेत. अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल म्हणजे बघा, जर या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल, बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे, वारा सुटलेला आहे, अशा वेळी जर तुम्ही आईला किंवा तुमच्या वडिलांना म्हणालात की मला बाहेर खेळायला जायचं आहे, तेव्हा ते तुम्हाला घरातून बाहेर जाऊ देणार नाहीत, कारण बाहेर जाण्यासाठी वातावरण अनुकूल नाही. म्हणजे तुम्ही गेलात तर तुम्हाला इजा पोहोचू शकते, वाऱ्यामुळे झाड पडू शकतं, किंवा कुठून काही उडून येऊ शकतं, किंवा जोराचा पाऊस असल्यामुळे त्यामुळे सुद्धा काही हानी पोहोचवू शकते. तर ते वातावरण तेव्हा कसं आहे, प्रतिकूल, बाहेर जाण्यासाठी प्रतिकूल आहे, अनुकूल नाही. अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन विरुद्धार्थी शब्द झाले. अभिमान, दुराभिमान. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो तेव्हा आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रांना आपला काय वाटतो, अभिमान वाटतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराभिमान. पुढे बघूया. अतिशय सोपा शब्द. इकडे तिकडे, इथली तिथली. इष्ट, अनिष्ट. इष्ट म्हणजे चांगले, अनिष्ट म्हणजे वाईट, अशा अर्थाचे शब्द आहेत. इमानी, बेईमानी. इमानदार किंवा बेईमान. इमानदार म्हणजे जो नेहमी खरं बोलतो, चांगलं वागतो, कसलीही गडबड करत नाही कुठल्या हिशोबामध्ये वगैरे, अशा अर्थाचा हा शब्द आहे इमानी. आणि बेईमानी म्हणजे चोरी करणे किंवा ओळखीचा फायदा वगैरे घेऊन काही चुकीचं काम करणे, म्हणजे समोरची व्यक्ती बेईमान झाली असं आपण म्हणतो. इच्छा, अनिच्छा. इच्छा असणे आणि जेव्हा इच्छा नसणे असं आपण म्हणतो तेव्हा अनिच्छा. हा उपसर्ग इथं लावलेला आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मग अनिच्छा बनतो, इच्छेचा. इलाज, नाईलाज. नाईलाज म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट ऐकायचीच नाही ठरवली तर आपला त्यापुढे काय होतो, नाईलाज होतो. आपण त्याला कितीही समजून सांगितलं पण तो ऐकत नसेल तर तिथे आपला काय झाला, नाईलाज झाला, आपण काहीही करू शकत नाही. इहलोक आणि परलोक. आता हे इहलोक आणि परलोक म्हणजे काल्पनिक प्रकारच्या शब्दांमध्ये हे शब्द येतात. इहलोक म्हणजे इथे जे आपण राहतो आहोत त्याला इहलोक म्हणतात, आणि परलोक म्हणजे वरती कुठेतरी दुसरी दुनिया, परलोकांमध्ये गेलेला, अशा अर्थाचे हे शब्द आहेत. पुढचा शब्द अतिशय सोपा. उघडे, बंद. ओपन, क्लोज. उच्च आणि नीच. उजेड, काळोख. परत एकदा खूप सोपा शब्द इथे आलेला आहे, उजेड आणि काळोख. तर असे विरुद्ध अर्थाचे वेगवेगळे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या शब्दांवर आधारित जे आपण सुरुवातीला बघितलं की वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यांचा सराव करणं, जास्तीत जास्त शब्द माहीत करून घेणं आणि आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पाडणं हा एकच पर्याय आहे सगळे उत्तरं या घटकावरचे बरोबर येण्यासाठी. पुढे बघा आणखी काही शब्द आहेत. कल्याण, अकल्याण. कल्याण म्हणजे
कोणाचं तरी चांगलं करणं, आपण म्हणतो की त्या व्यक्तीचं कल्याण झालं, म्हणजे काय झालं, चांगलं झालं. अकल्याण म्हणजे वाईट झालं काहीतरी, मग ते परिस्थितीमुळे असू शकतं किंवा कोणी त्रास दिल्यामुळे असू शकतं किंवा आणखी काही गोष्टींमुळे असू शकतं. कल्याण, अकल्याण. कष्टाळू, कामचोर. बघा आता कष्टाळू म्हणजे एखादा विद्यार्थी असेल जो खूप अभ्यास करतो, खूप मेहनत घेतो आणि त्यामुळे त्याचं काय होतं, कल्याण होतं. त्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात, पुढे तो मोठा होतो, आणखी शिक्षण घेतो, नोकरीला लागतो, अशा अर्थाचे हे शब्द आहेत. कष्टाळू व्यक्तीचं नेहमी कल्याण होतं. आणि कामचोर म्हणजे जो काम करत नाही, लेझी आहे, आळसी आहे, एक गोष्ट 4 वेळा सांगावी लागते तरीसुद्धा करत नाही. तर कष्टाळू आणि कामचोर. आता कामचोर असण्याचं कारण काय, कंटाळा. आणि कष्टाळू असण्याचं कारण काय, उत्साह. एखाद्या व्यक्तीला जर काम करण्यामध्ये उत्साह असेल तर तो कष्टाळूपणे काम करतो. एक्झॅक्टली असं आपल्याला म्हणता येत नाही, पण या शब्दांचे संबंधसुद्धा आपण इथे लावू शकतो. कंटाळा म्हणजे एखादं काम कर 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 सांगावं लागतं तरी व्यक्ती करत नाही, कारण त्याला कंटाळा आहे. आणि एखाद्या माणसाला काम सांगेस्तवर तो काम करायला सुरुवातसुद्धा करतो, कारण तो उत्साही असतो. तर कंटाळा आणि उत्साह. पुढे बघा, काळा, पांढरा. खूप सोपा शब्द. काळोख, प्रकाश, उजेड. आता इथे 2 समानार्थी शब्द आपल्याला मिळाले, प्रकाश आणि त्याचा समानार्थी शब्द झाला उजेड. आणि या दोन्हींचा विरुद्धार्थी शब्द झाला काळोख किंवा अंधार. इथे दिलेला नाही, तो सुद्धा आपण ॲड करू शकतो. कायदेशीर, बेकायदेशीर म्हणजे लिगली किंवा इलिगली. कुठलीही गोष्ट, जसं की आपण प्रवास करतोय बसने किंवा आपण प्रवास करतोय रेल्वेने आणि आपल्याकडे तिकीट नसेल काढलेलं आपण, तर तो आपला प्रवास काय होतो, बेकायदेशीर. आणि आपण जर प्रॉपर तिकीट काढून जर तो प्रवास करत असू तर तो झाला कायदेशीर. म्हणजे कुठलाही नियम जेव्हा आपण पाळतो तर तो झाला कायदेशीर आणि जेव्हा आपण नियम पाळत नाही ते झालं बेकायदेशीर. कौतुक आणि निंदा. जेव्हा तुम्ही खूप काहीतरी चांगलं काम करता तेव्हा तुमचे मित्र, तुमच्या घरातले व्यक्ती तुमचं काय करतात, कौतुक करतात. आणि निंदा म्हणजे नाव ठेवणे. हे 2 एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. क्रूर आणि दयाळू. क्रूर हा शब्द म्हणजे एखादी व्यक्ती इतरांना त्रास देणारी असू शकते, विनाकारण त्याला अडचणीत पाडणारी असू शकते, अडचणी निर्माण करणारी असू शकते, समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याला त्रास देणारी असू शकते. अशा व्यक्तीला आपण क्रूर आहे असं म्हणतो. ती व्यक्ती फार क्रूर आहे. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत दयाळू म्हणजे समोरच्याला समजून घेणारा, त्याची अडचण काय आहे ते ऐकून घेणारा आणि वेळ आली तर त्याला मदत करणाऱ्या सुद्धा अशा व्यक्तीला आपण म्हणतो की ती व्यक्ती खूप काय आहे, दयाळू आहे. कोरडा, ओला. खूप सोपे शब्द आहेत हे 2. पुढे बघा आणखी काही शब्द आहेत. पहिलाच शब्द खूप सोपा आहे, गोड आणि कडू. गोरा, काळा. गौण, मुख्य. आता इथे हा गौण म्हणजे कमी महत्त्वाचा, जो जास्त महत्त्वपूर्ण नाही आहे अशी कुठलीही गोष्ट म्हणजे गौण. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला मग मुख्य, इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणू. घट्ट, सैल. जेव्हा कपडे वगैरे आपण घालतो, एखादा शर्ट असेल तर तो आपल्याला खूप फिट येतो म्हणजे तो खूप घट्ट झाला. आणि तो खूप ढिला येत असेल, आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलाचा जर आपण शर्ट घातला तर तो आपल्याला कसा येतो, सैल येतो. तर घट्ट आणि सैल हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर घाऊक आणि किरकोळ. घाऊक म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त सामान आपण भरतो आणि किरकोळ म्हणजे कमी स्वरूपातलं सामान. किराणा मालामध्ये घाऊक बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं की घाऊक या वस्तूचे घाऊक विक्रेते, घाऊक व किरकोळ विक्रेते. जन्म, मृत्यू खूप सोपा. जवळची, लांबची. जबाबदार, बेजबाबदार. रिस्पॉन्सिबल ज्याला आपण म्हणतो. जागणे, झोपणे, जागृत, निद्रिस्त असे हे काही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की समानार्थी शब्दामध्ये 2 शब्दांचे अर्थ समान असतात, एकसारखे असतात आणि विरुद्ध अर्थी शब्दामध्ये 2 शब्दांचे अर्थ हे त्या शब्दांच्या उलट असतात. जसं की जागृत आणि निद्रिस्त म्हणजे जो जागा आहे आणि एक जो झोपलेला आहे. पुढे बघा,
टिकाऊ आणि ठिसूळ. टिकाऊ म्हणजे खूप काळ टिकणारी वस्तू आणि ठिसूळ म्हणजे सहज तुटू फुटू शकते अशी. ठळक, पुसट. आता हे आपल्याला फळ्यावर जेव्हा तुम्ही शाळेत यायचात कोविडच्या अगोदर शर लिहायचे, कधी कधी आपल्याला ते ठळक दिसायचं तर कधी कधी पुसटचं दिसायचं, म्हणजे नीट दिसत नाही. डौलदार आणि बेडब. हे बेडब, डौलदार म्हणजे खूप छान दिसणारा वगैरे, आणि बेडब म्हणजे जो दिसायला नीट नाही आहे आकार उकाराने, अशा अर्थाने आपण त्याला म्हणतो. शेवट आणि सुरुवात. ज्ञान, अज्ञान. खरं म्हणजे आता हे अडाणी आणि शिक्षित अशा प्रकारचे जे शब्द होते त्याच प्रकारातला हा शब्द आहे. ज्ञानी व्यक्ती आणि अज्ञानी व्यक्ती. क्षमा करणे, शिक्षा करणे. होकार, नकार. हुशार, मठ्ठ. हिशोबी, बेहिशोबी. हिशोबी म्हणजे जो खूप चांगला हिशोब ठेवतो सगळ्या गोष्टींचा, आणि बेहिशोबी म्हणजे ज्याच्याकडे कसलाही हिशोब आपल्याला मिळत नाही. हित, अहित. हे परत एकदा तोच प्रकारचा शब्द आहे. कल्याण आणि जो वरती आलेला होता आपल्याला त्या अर्थाचा शब्द आहे हित. एखाद्याचं हित करणे म्हणजे चांगलं करणे, आणि अहित करणे म्हणजे वाईट करणे. तर असे अनेक विरुद्धार्थी शब्द तुम्हाला मराठीचं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा मिळू शकतात. हित अहित झाला. हिरमुसलेला, उत्साही. आणखी एक शब्द तिथे आला होता बघा, कंटाळा आणि उत्साही, तसा हा शब्द आहे. हिंसक, अहिंसक. हा सुद्धा शब्द हिंस्र आणि दयाळूसारखा आहे. हिंसकला आपण हिंस्र म्हणू शकतो आणि अहिंसकला आपण दयाळू म्हणू शकतो. हिम्मत, भय. जो खूप घाबरतो त्याला आपण भेकाळा म्हणतो किंवा भिणारी व्यक्ती असते. आणि हिम्मत म्हणजे जो कसल्याही गोष्टीला भीत नाही, सामोरा जातो. हार, जीत. सोपा शब्द. हसतमुख, रडतं तोंड. एखाद्याचा चेहरा खूप हसरा असतो तर एखाद्याचा नेहमी रडवेला असतो. हजर, गैरहजर. हलके, जड. हळू, जलद. सौजन्य, उद्धटपणे. म्हणजे आता एखाद्याला भेटताना आपण किती सौजन्याने भेटतो, आदरपूर्वक भेटतो, नम्रपणाने भेटतो. आणि कधी कधी काय होतं, काही व्यक्ती उद्धट असतात, ज्या नीट बोलत नाहीत, सरळ उत्तर देत नाहीत, असं. सोय आणि गैरसोय. कुठेतरी जात असताना सगळ्या गाड्या जर आपल्याला व्यवस्थित लागल्या तर आपली सोय व्यवस्थित लागली, पण जर आपल्या गाड्या लेट झाल्या, आपण व्यवस्थित पोहोचलो नाही, तर आपला प्रवास कसा झाला, गैरसोयीचा. सोयीचा प्रवास झाला नाही, अशा अर्थाचे ही शब्द आहेत. तर हे शब्द लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असे आणखी शब्द आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. स्कॉलरशिपचं सुद्धा जे कोणतं पुस्तक तुम्ही हाताळत असाल, अभ्यासासाठी वापरत असाल, त्यात दिलेले शब्दसुद्धा वाचणं खूप महत्त्वाचं आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे एखाद्याने जर आपल्याला मदत केली तर ते लक्षात ठेवणं आणि त्याच्याबद्दल नेहमी आपल्या मनात चांगली भावना ठेवणं. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार किंवा केलेली मदत विसरून जाणं. कृत्रिम, नैसर्गिक, स्वाभाविक. कृत्रिम म्हणजे मॅनमेड ज्याला आपण म्हणतो, आणि नैसर्गिक किंवा स्वाभाविक, नॅचरल थिंग्स. हे तुम्ही तुमच्या सायन्समध्ये शिकला असाल. कृश आणि स्थूल, जाड आणि बारीक. कृपा, अवकृपा. कीर्ती, कीर्ती. कीर्ती म्हणजे एखादी व्यक्ती खूप प्रसिद्ध झाली आहे चांगल्या कामासाठी, आणि अपकीर्ती म्हणजे एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाली आहे पण वाईट कामासाठी, म्हणजे त्याची वाईट कीर्ती पसरली आहे. खरे, खोटे. खंडन, मंडन. खात्री, शंकाखाली किंवा वर. खादाड, मिताहारी. खादाड म्हणजे खूप जास्त खाणारा, आणि मिताहारी म्हणजे कमी खाणारा. खुळा, शहाणा. खूप, कमी. बघा हे शब्द आले तिथे परत. आता एक एक करत आपण प्रश्नांचं स्वरूप बघूया की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहेत, आणि त्यानुसार एक एक प्रश्न आपण सोडवून बघूया. आणि मग नंतर तुम्ही सरावासाठी सुद्धा तुम्ही वापरत असलेल्या पुस्तकातून आणखी प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघा इथे काय आहे, ठळक अक्षरातील शब्दांच्या विरुद्धार्थी पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. ठळक अक्षरातील, आता इथे लाल कलर दिसतोय, पुढचा सुद्धा रेड दिसतोय, त्याच्या पुढे तुम्हाला आणखी वेगळा कलर दिसतोय. परीक्षेत अशा प्रकारचे कलर असणार नाहीत. ठळक अक्षरातील तुम्हाला हा दिसतोय इथे, फक्त आपल्याला समजावं म्हणून थोडंसं कलरफुल केलेलं आहे, तुम्हाला आवडावं म्हणून थोडंसं कलरफुल केलेलं आहे. लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असं असणार नाही. ठळक अक्षरातील शब्दांच्या विरुद्धार्थी पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. कोणता आहे ठळक अक्षरातला? हसणे. आता याचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे की विरुद्धार्थी? विरुद्धार्थी शब्द. हर्ष आहे, उल्हास आहे, रडणे आहे आणि उदास आहे.
काय शोधायचं आहे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द. हर्ष हा होणार नाही, तो हसणे या शब्दाशी समानार्थी शब्द जातो. उल्हास हा सुद्धा होणार नाही, हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. उदास होणे हा थोडाफार त्याच्या जवळ जाणारा आहे, पण एक्झॅक्ट हसण्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे रडणे. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला? रंगवायचं आहे. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये जो पेपर असेल तिथे आपल्याला ते सर्कल डार्क करायचं असतं. आपण जेव्हा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या संदर्भानं एक लेक्चर घेऊया तेव्हा डिटेलमध्ये याविषयी बोलूया. पुढचा प्रश्न बघा. इथे सुद्धा आपला तोच प्रकारचा प्रश्न आहे, त्याच प्रकारातला प्रश्न आहे. ठळक अक्षरातील शब्दांच्या विरुद्धार्थी पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. आपला शब्द आहे संत. आता यासाठी साधू हा एक शब्द आहे, सज्जन हा एक शब्द आहे, दुर्जन हा एक शब्द आहे आणि चांगला हा एक शब्द आहे. आता साधू संत असा एक शब्द वापरला जातो आपल्याकडे किंवा तुम्ही ऐकला असेल, म्हणजे तो जवळपास समानार्थी आहे, साधू किंवा संत. सज्जन म्हणजे चांगला माणूस, आणि हा चांगला तर चांगल्याच अर्थानं आलेला आहे. मग आपल्याकडे राहिला 3 नंबरचा पर्याय दुर्जन, म्हणजे जो वाईट आहे माणूस, त्याला काय म्हणतो आपण? दुर्जन. मग संत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला दुर्जन. पुढे बघूया. मित्र या शब्दासाठी आता आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. सखा, तो माझा सखा आहे, म्हणजेच तो माझा मित्र आहे. सोबती, मित्र नेहमी आपल्या सोबत असतो, त्या अर्थाचा हा शब्द आहे. दोस्त, म्हणजे इथे एका शब्दासाठी 3 समानार्थी शब्द मिळत आहेत बघा आपल्याला. मित्रासाठी सखा आहे, सोबती आहे आणि दोस्त आहे. म्हणजे एकाच वेळी आपण विरुद्धार्थी शब्दसुद्धा अभ्यासतोय आणि त्याच वेळी आपला समानार्थी शब्दांचा सुद्धा सराव होतो आहे. मग आपल्याकडे एकच शब्द राहिला, शत्रू. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला शत्रू. खूप सोपा प्रश्न होता हा. पुढे बघा, आता वेगळ्या प्रकारातला प्रश्न आहे. पुढीलपैकी ज्या जोड्या विरुद्धार्थी नाहीत, नीट वाचायचा आहे प्रश्न. पुढीलपैकी ज्या जोड्या विरुद्धार्थी नाहीत त्यांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. विरुद्धार्थी आहे नाही करायचं आहे आपल्याला इथे, जे विरुद्धार्थी नाहीत. जाग, झोप हे 2 विरुद्धार्थी झाले, जागणे आणि झोपणे. जन्म, मृत्यू हे 2 विरुद्धार्थी झाले. जास्त, खूप हे 2 विरुद्धार्थी नाही आहेत, हे समानार्थी आहेत. जास्त म्हणजेच खूप. खाली, वर हे 2 विरुद्धार्थी शब्द झाले. म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, जो की विरुद्धार्थी नाही. जास्त म्हणजेच खूप. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं की प्रश्न नीट वाचणं खूप गरजेचं आहे. पुढे बघूया. त्याच प्रकारातला प्रश्न. पुढीलपैकी ज्या जोड्या विरुद्धार्थी नाहीत त्यांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. हे जे चिन्ह आहे ते इथे आहे. सुंदर, कुरूप, आता हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. जवळ, लांब हे 2 विरुद्धार्थी आहेत. अवघड, कठीण, आणि त्यानंतर आहे नकार आणि होकार, हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे. अवघड आणि कठीण हे समानार्थी शब्द झाले. एखादी गोष्ट अवघड आहे कारण ती कठीण आहे करायला. एखादा प्रश्न अवघड जातोय म्हणजे तो कठीण आहे. हे 2 समानार्थी शब्द. तर इथे आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणखी त्याच प्रकारातला एक प्रश्न. पुढीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. आता इथे काय करायचं आहे? विरुद्धार्थी नाही असा नाही, पुढीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या. नुकसान होतो म्हणजे तोटा होतो. आता, लगेच, चोर, साव, मोकळा आणि मुक्त. नुकसान झाला म्हणजे तोटा झाला. आत्ता, चल म्हणजे लगेच चल. मोकळा आणि मुक्त हे दोन्हीसुद्धा समानार्थी. तिसरा पर्याय जो आहे आपला चोर आणि साव. चोर आणि साव म्हणजे चांगला माणूस. पुढे बघूया. लाडका, आवडता, एखादी व्यक्ती आपली आवडती असते का म्हणजेच ती आपली लाडकी असते. गुंड आणि सज्जन हे 2 विरुद्धार्थाचे शब्द आहेत. छंद, नाद समानार्थी शब्द झाले. घाई, गडबड अशा अर्थाने आपण वापरतो ना, घाई गडबड.
म्हणजे इथे गुंड आणि सज्जन हे काय आहेत, विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. त्यासाठी परत एकदा मी तीच गोष्ट सांगेल की आपल्याला सगळ्या शब्दांचे अर्थ माहीत असणं खूप गरजेचं आहे. अर्थ माहीत झाले का त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे किंवा समानार्थी शब्द कोणता आहे ते आपण लगेचच ओळखू शकतो. आता बघा इथे काय दिलं आहे, का, ट, व या चार अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. का, ट, व या 4 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. त्यासाठी तुम्हाला आधी या दिलेल्या अक्षरांपासून एक शब्द बनवावा लागेल. बघूया आपण कोणता बनतोय. अटकाव हा एक शब्द बनतोय किंवा आणखी एखादा शब्द जर बनत असेल तर तुम्ही तो बनवा. अटकाव करणे. जलद हा आहे का, नाही. मोकळीक होऊ शकतो का, सावकाश म्हणजे हळू आणि जलद हे दोन खरं म्हणजे एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द झाले. बडबड हा तर होऊ शकणार नाही, म्हणजे राहायला मोकळीक. अटकाव करणे म्हणजे अडवून धरणे, त्यांना अटकाव केला आणि मोकळीक दिली म्हणजे सोडून दिलं. तर या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोकळीक. तर बघा या स्वरूपाचा प्रश्नसुद्धा परीक्षेत येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अशा दिलेल्या अक्षरांपासून आधी शब्द तयार करता आला पाहिजे. अटकावचा विरुद्धार्थी शब्द झाला मोकळीक आणि जलद शब्दाचा समानार्थी शब्द झाला जलद शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला सावकाश. पुढे बघूया. मंदा खूपच बेसूर गाणे गाते. आता जेव्हा प्रश्नांचं स्वरूप मी तुम्हाला सांगत होतो तेव्हा तिथे सांगितलं होतं की एक वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये एक अंडरलाईन केलेला अधोरेखित केलेला शब्द असेल, त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. मंदा खूपच बेसूर गाणे गाते. आता बेसूर हा शब्द इथे दिलेला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. सुरेल, कर्कश, बेताल, वाईट. आता बघा कर्कश म्हणजे जे आपण ऐकू शकत नाही असं गाणं, कानाला चांगलं वाटणार नाही. बेताल म्हणजे जे तालात नाही आहे. वाईट म्हणजे जे चांगलं नाही आहे. एकच शब्द आपल्याकडे उरतो. मंदा खूपच सुरेल गाणे गाते. हा सुरेल शब्द जर आपण बेसूर काढून तिथे टाकला तर तो त्या वाक्याचा काय होतो, त्या शब्दाचा काय होतो, विरुद्धार्थी शब्द किंवा त्या वाक्याचा अर्थ त्या विरुद्धार्थी शब्दामुळे बदलतो. मंदा खूपच बेसूर गाणे गाते, जे ऐकावंसं वाटत नाही. आणि मंदा खूपच सुरेल गाणे गाते, जे की ऐकतच राहावंसं वाटतं. हे एकमेकांचे काय झाले, विरुद्धार्थी शब्द. तर अशा प्रकारचे वाक्य परीक्षेमध्ये दिलेले असतील, तिथे अधोरेखित केलेला एक शब्द असेल, त्याच्या जागेवर कोणता विरुद्धार्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे ते बघून त्या वाक्याचा अर्थ लावून मगच आपण आपलं उत्तर टिक करायचं आहे किंवा त्याला सर्कल करायचं आहे आपण म्हणूया. कारण आपण त्या परीक्षेमध्ये टिक करणार नाही आहोत, डार्क करायचं आहे आपल्याला ते सर्कल. आणि जेव्हा आपण प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या संदर्भाचं लेक्चर घेऊ तेव्हा त्यावर अधिक डिटेलमध्ये बोलूया. राम अभ्यासात ढ आहे. आता ढ हे फक्त एक अक्षर आहे, शब्दसुद्धा नाही. पण ह्या अक्षराचा सुद्धा एक अर्थ आहे किंवा हे अक्षरसुद्धा आपण काय म्हणूया एक शब्द म्हणून या वाक्यामध्ये आलेला आहे, ज्याला एक स्वतःचा अर्थ आहे. आता राम अभ्यासात म आहे असं आपण जर म्हटलं तर या मला काहीही अर्थ नाही, ते फक्त एक काय होतं आहे, अक्षर होतं आहे. पण राम अभ्यासात ढ आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा ढ फक्त अक्षर नाही तर तो एक काय होतो, अर्थपूर्ण शब्द आहे. मग आता राम अभ्यासात ढ आहे म्हणजे तो साधारण आहे का, हुशार आहे का, मागे आहे की कच्चा आहे. साधारण नाही तो, हुशार तर नाहीच नाही. मग आता तो इतरांपेक्षा मागे आहे की अभ्यासात कच्चा आहे, याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. हे जवळपास दोन्ही सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. तो मागे आहे की कच्चा आहे. राम अभ्यासात ड आहे. तर अशा प्रकारचे वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील. ससा हा खूपच भेकड प्राणी आहे. इथं भेकड या शब्दाखाली अंडरलाईन आहे, त्याला अधोरेखित केलेला आहे. आता भेकड म्हणजे घाबरट, भित्रा, भ्याड की धीट. ससा हा खूपच भेकड प्राणी आहे. भेकड म्हणजे तो घाबरट आहे, भेकड म्हणजे तो भित्रा आहे
भेकड म्हणजे तो भ्याड आहे. हे तीनही शब्द भेकड या शब्दाचे काय झाले, समानार्थी शब्द झाले. परंतु एक शब्द इथे असा आहे जो त्याचा विरुद्ध अर्थी आहे, धीट. ससा हा खूपच धीट प्राणी आहे असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा तो भेकडच्या काय झाला, विरुद्ध अर्थाचा शब्द. तर अशा प्रकारे वाक्य असतील, अधोरेखित केलेले शब्द असतील, ते वाक्य नीट वाचायचं, वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा, अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, त्यानंतर पर्यायांमध्ये दिलेले चारही जे शब्द आहेत ते नीट वाचायचे. कोणते शब्द दिलेल्या अधोरेखित शब्दाच्या अर्थाचेच शब्द आहेत ते बघायचं, आणि कोणता तरी एक शब्द असेल जो विरुद्ध अर्थाचा आहे ते आपलं उत्तर असेल. अतिशय सोपं आहे. जेवढा जास्तीत जास्त सराव तुम्ही कराल, जास्तीत जास्त शब्द तुम्ही वाचाल आणि कोणत्याही एका प्रकारच्या घटकाचा अभ्यास करताना इतर घटकाचे शब्दसुद्धा बघत चलाल तेव्हा ते सोपं होईल. म्हणजे आता इथे बघा, ससा हा खूपच भेकड प्राणी आहे. आपण अभ्यास करतोय विरुद्धार्थी शब्दांचा, पण इथे आपल्याला एका शब्दासाठी 3 समानार्थी शब्दसुद्धा मिळाले. म्हणजे कुठल्याही एका घटकाचा अभ्यास करताना केवळ त्या घटकाचाच अभ्यास धरून न चालता त्या घटकाबरोबर आणखी कोणत्या घटकाचा अभ्यास होतो का हे बघायचं. म्हणजे आपला वेळही वाचेल आणि कमी वेळेत जास्तीत जास्त घटकांचा, जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास होईल. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतील. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.